एका गोपीसोबत भगवंतानं एक एक स्वरूप धारण केलं। काय म्हणतो मी? एका गोपीसोबत भगवंतानं स्वरूप धारण केलं। प्रत्येक गोपीला खांद्यावरती घेऊन परमात्मा तिच्यासोबत रास खेळतोय। अशी प्रत्येकीला शाश्वती आली। प्रत्येक गोपीला असं वाटू लागलं की तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी माझ्यासोबत रास खेळतोय असं प्रत्येक गोपिकेला वाटू लागलं। परंतु ह्याचा अहंकार झाला। एक गोपिका म्हणते नाही, मी माझ्यासोबत खेळतो, मीच श्रेष्ठ आहे, मला खांद्यावरती घेतलंय भगवंतानं। दुसरी गोपिका म्हणते नाही, मी श्रेष्ठ आहे, माझा अधिकार मोठा आहे, मी माझ्या खांद्यावरती मला खांद्यावरती घेतलंय भगवंतानं। असं म्हटल्यानंतर अशी त्यांच्यामध्ये चर्चा चालली आणि त्यामुळं भगवान परमात्म्याला अंतःकरणातलं कळालं, भगवंताला अंतःकरण कळालं की भगवान त्या ठिकाणाहून चालू रास लीलेमधून अंतर्धान पावतात। अंतर्धान पावले, थोडस दूर गेले आणि गोपिका आता फक्त पाहतच राहिल्या। त्या कन्हैयाला उतरवा, इकडे बाजूला उभा करा राम मंदिराचा। आणि त्या गोपिका पायावरती बसतात, भगवंताला शोधतात, म्हणतात हे देवा, आतापर्यंत तू आमच्या साठी होतास, आमच्या समोर होतास, एकीसोबत एक असणारं स्वरूप धारण करून तू आम्हाला काय केलंय तर प्रेम दिलंस। परंतु आमच्या अंतःकरणामध्ये त्या प्रेम राहिलं नाही, तर आम्हाला त्याचा अहंकार निर्माण झाला। आणि हा जो अहंकार आहे, हा अहंकार त्या ठिकाणी तुका म्हणे नरकी झाली अभिमान, नरकाला जाण्याचे लक्षण आहेत। मग भगवंताला त्याचे भक्त नरकाला जातील, जाऊ देऊ वाटत नाही। नारदाला अभिमान झाला होता, कशाचा अभिमान झाला होता नारद महर्षींना? तर नारद महर्षींना काम जिंकण्याचा अभिमान झाला होता। त्याच्यासाठी विश्वमोहिनीचं नगर तयार केलं, शिलनिधी राजा निर्माण केला। भगवंतानं त्याला हरी रूप दिलं, हरी नाही हा, हरी म्हणजे माकड, माकडाचं रूप दिलं आणि स्वतः येऊन दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा असं वर्णन आलेलं आहे। अशा परमात्मा जो असतो भक्ताला खाली पाहायला लावतो अहंकार झाल्याच्या नंतर, त्याला त्याची जागा दाखवून देतो। कुठं पाहतोस, कसा वागतोस, काय करतोस, भान आहे तुला? तू कुठं आहेस याचं भान आहे का तुला? काय करतोस भान आहे तुला? भगवंत आपल्याला आपली जागा दाखवून देत असतो माईबाप। आणि ही जागा ज्या वेळेला कळाली ना, माझी जागा ही आहे, ही गोपिकांना कळाली की आपण कृष्णाशिवाय काहीच नाही आहोत। मग कृष्णच एकमेव आमचा प्राण सखा आहे। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तुकोवर आहे, नामदेव आहे, सर्व महात्मे याचं वर्णन करतात। आणि अशा कन्हैयाच्या विरहामध्ये आता काय करतात गवळणी, तर कन्हैयाला त्या ठिकाणी म्हणतात अरे देवा, हे कन्हैया, तुझ्या न माझ्या भेटी मधला सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला, देवा
पदरात घे म्हटल्याच्या नंतर तो परमात्मा येतो, आपल्याला पदरात घेतो. तुझ्या माझा भेटी मधला सागर कुठे हरवला, भेटीसाठी सागर कुठे हरवला. काना रे भेट दे नामला, कृष्ण रे भेट दे नामला, काना रे भेट दे नामला. वाट तुझी पाहताना माझी नदी, कोठे गेला वायू काना विपरीत घडले. कुठे कुठे मी पाहू याला जीवा माझा जमला, कुठे कुठे मी पाहू याला जीवा माझा जमला. काना रे भेट दे नामला, कृष्णा रे भेट दे नामला, काना रे भेट दे नामला. आम्ही आमच्या चुकीची कबुली देत आहोत देवा. भगवान परमात्म्याला ओळखलो, आता यांची जागा नसलेली आहे. आणि मग त्यासाठी परमात्म्यानं रूप धारण केलं. यांनी अपेक्षा केली भगवंताकडे. कशाची अपेक्षा केली? कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार.
सर्वांच्या आवडती आणि सध्याची फेमस आहे अशी गवळण सादर करत आहेत सुरदास महाराज। सर्वांना आवडती सर्वात फेमस झालेली गवळण Namo Devi Kanalo
कथा या ठिकाणी विराम घेईल. हे पहा 5 मिनिटासाठी आपल्या कथेला विराम आहे. 5 मिनिटानंतर कथा प्रारंभ होईल. तरी 5 मिनिटं पाय मोकळे करायचे असतील तर करून घ्या.